महाड तालुक्यातील कोळ गावात बिबट्याचा धुमाकूळ, 4 बकऱ्या ठार, शेतकऱ्याचे 80 ते 90 हजाराचे नुकसान. महाड तालुक्यातील कोळ गावात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. मध्यरात्री गावठाणालगत असलेल्या शेतकरी किशोर किसन लोखंडे यांच्या बकरी शेडमध्ये बिबट्या घुसला आणि त्याने 4 बकऱ्या निर्दयपणे ठार केल्या. या हल्ल्यात शेतकऱ्याचे तब्बल 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. पुन्हा एकदा एका कष्टकरी कुटुंबाच्या कष्टावर पाणी फिरले असून वन विभागाच्या ढिसाळ कारभारावरून ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. ही घटना शुक्रवारी 24 जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. कोळ गावातील शेतकरी किशोर लोखंडे यांनी उदरनिर्वाहासाठी जपलेल्या बकऱ्या शेडमध्ये बांधलेल्या होत्या. रात्री बिबट्याने शेडची भिंत फोडून आत प्रवेश केला आणि 4 बकऱ्या जागीच ठार केल्या. बाजारभावानुसार एका बकरीची किंमत 20 ते 22 हजार रुपये असल्याने एकूण 80 ते 90 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सकाळी शेडमध्ये गेल्यावर रक्ताचा सडा आणि मृत बकऱ्यांना पाहून लोखंडे यांच्या पायाखालची जमीनच सरकली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृत बकऱ्यांचा पंचनामा केला. मात्र पंचनामा करून निघून जाणे हेच वन विभागाचे काम आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. कोल गावात बिबट्या थेट वस्तीत शिरत असेल तर नागरिकांनी जगायचे कसे, अशी भीती शाळेत जाणाऱ्या मुलांपासून ते पहाटे शेतावर जाणाऱ्या महिलांपर्यंत सर्वांमध्ये पसरली आहे. गेल्या 1 वर्षात महाड तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रत्येक वेळी पंचनामा, फाईल आणि आश्वासन या पलीकडे काहीच होत नाही, असा आरोप ग्रामस्थांचा आहे. पिंजरा लावणे, गस्त वाढवणे आणि गावकऱ्यांना मार्गदर्शन करणे यात वन विभाग पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता तरी प्रशासनाने डोळे उघडावेत आणि तात्काळ किशोर लोखंडे यांच्या खात्यात 80 ते 90 हजार रुपयांची नुकसान भरपाई जमा करावी. तसेच कोलगाव आणि परिसरात पिंजरे लावून बिबट्याला तात्काळ जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या जीवाशी आणि उदरनिर्वाहाशी खेळणारे या निष्काळजीपणाला आता अंत हवा आहे, अन्यथा ग्रामस्थांसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा कोल ग्रामस्थांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.